सॅमसन नागावकर आणि अरुण तावडे हे दोघ जण पंच म्हणून काम पाहत आहेत या सामन्यासाठी। धावसंख्या 1। आज हम 2 किलोमीटर ज्यादा भागेंगे। अजून एक वाईड, 2 धावा जमा होत आहेत। पुण्याच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतलाय। 2 अवांतर धावांनी डावाला सुरुवात झाली आहे। हा पहिला निर्धाव चेंडू आपण बघितलं होतं मगाशी प्रथम फलंदाजी करताना पहिल्या सामन्यामध्ये 56 धावा झाल्या होत्या, दुसऱ्या सामन्यामध्ये 44 धावा झाल्या होत्या आणि अजूनपर्यंत प्रथम फलंदाजी करणारा संघ पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये विजयी ठरलेला आहे। हा तिसरा सामना सुरू आहे। यावेळा चांगला फटका, हा जातोय तो सीमारेषेच्याकडे, मात्र चांगला क्षेत्ररक्षण मिड ऑफला, 1 धाव मिळते। धावसंख्या पोहोचते 3 वरती। प्रकाश जाधव गोलंदाजी करतायत, किरण चव्हाण आणि प्रमोद डोके मैदानामध्ये। आता प्रमोद डोके स्ट्राइक वरती आहेत। धावसंख्या 3। पहिलं षटक। या हायवेला डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, हा पण अवांतर घोषित होतोय। धावसंख्या पोहोचते 4 वरती। त्याच्यामध्ये 3 अवांतर चेंडू आहेत, 3 वाईड आहेत पहिल्या षटकामध्ये। नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतोय पुण्याचा संघ। हा खोलवर टप्प्याचा चेंडू चांगला तडकावला आहे। यावेळा क्षेत्ररक्षणामध्ये चूक होते, 2 धावा तर नक्की मिळणार आहेत। रनिंग चांगला होतंय का बघूया, 2 धावा तर मिळत आहेत। 2 धावांनी धावसंख्या पोहोचते 6 वरती। चांगली सुरुवात आहे पुणा संघाची। या आधीच्या 2 सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करताना 56 आणि 44 धावा झाल्या होत्या आणि दोन्ही पहिली बॅटिंग करणारे संघ जिंकलेत। हा खराब चेंडू, चांगला फटका, जातोय सीमारेषेकडे, 2 मात्र चांगलं क्षेत्ररक्षण येतं तिथे। एकाच धावेवरती समाधान मानावं लागते। फुल टॉस होता, त्याचा नीट फायदा उठवता आलेला नाहीये। धावसंख्या पोहोचते 7 वरती। चांगली सुरुवात आहे। पहिल्या षटक पॉवर प्लेची 2 षटक आहेत पहिली। याही वेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे। हाही चेंडू अवांतर घोषित होतोय। धावसंख्या 8। यावेळेला मात्र हलकेच तटवलाय तो मिड ऑफच्या दिशेने, 1 धाव तर मिळते। चौकार नक्कीच गेलेला नाहीये, पण तरी सुद्धा जे वाईड आहेत ते महागडे होते। धावसंख्या पोहोचते 9 वरती। षटक संपते पहिल्या षटकाचा 1 चेंडू अजून शिल्लक आहे। प्रकाश जाधव गोलंदाजी करतायत। नाणेफेक जिंकून पुण्याच्या संघानं प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतलाय। 9 धावा आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये। यावेळेला पुन्हा एकदा काढलाय तो शॉर्ट थर्ड मॅनला, 1 धाव तर मिळते। षटक संपतंय, पहिलं षटक संपतंय। पहिल्या षटकामध्ये 10 धावा निघाल्यात। नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना पुण्याच्या संघाने चांगली सुरुवात केली। मैदानामध्ये जे क्रिकेट आणि इतर स्पर्धांमध्ये सहभागी असणारे पार्टिसिपेंट्स आणि सगळे गेस्ट आहेत त्या सगळ्यांकरता सूचना, लंच टायमिंग 12:30 वाजल्यापासून सुरू होईल लंचची अरेंजमेंट आणि 2:30 वाजेपर्यंत असणार आहे। जिथे ब्रेकफास्ट झाला फर्स्ट फ्लोअरला तिथेच लंच अरेंजमेंट आहे 12:30 ते 2:30। दोन धावांनी धावसंख्या पोहोचते आता ती 12 वरती। चौकार षटकार तर आलेला नाहीये, मात्र एकेरी दुहेरी धावा मिळत आहेत, वाईड मिळत आहेत आणि चांगली सुरुवात मिळते ती पुण्याच्या संघाला। धावसंख्या 12। षटक सुरू आहे दुसरं।
हा चेंडू हवेमध्ये चांगला तडकावलाय, चेंडू जातोय सीमारेषेकडे, डावातला पहिला चौकार होतो का पाहूया. हा चेंडू जातोय तो सीमापार, डावातला पहिला चौकार नोंदवला जातोय. डावातल्या दुसऱ्या षटकामध्ये हवेमध्ये चांगला तडकावलाय, चेंडू जातोय सीमारेषेकडे, डावातला पहिला चौकार होतो का पाहूया. हा चेंडू जातोय तो सीमापार, डावातला पहिला चौकार नोंदवला जातोय. जो क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आहे. या वेळेला मात्र झेल होतो का पाहूया. हा चेंडू हवेमध्ये, झेल होत नाहीये. जीवदान मिळते प्रमोद डोकेना. धावसंख्या पोचते 17 वरती. षटक सुरू आहे दुसरं. गोलंदाजी करतायत महेश भिवापूरकर. दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या 17. चांगली सुरुवात आहे पुणे संघाची. या वेळेला मात्र चेंडू हवेमध्ये, हाही झेल होत नाहीये. फटके हवेमध्ये तर जात आहेत, मात्र गॅप मध्ये चेंडू पडतोय. आणखीन एक धाव जमा होते किरण चव्हाण यांच्या खात्यामध्ये. धावसंख्या 18. षटक सुरू आहे दुसरं. चांगली सुरुवात आहे. आतापर्यंत 56 धावसंख्या हायएस्ट आहे प्रथम फलंदाजी करताना. हा चांगला चेंडू आणि फलंदाज बाद. सुरेख चेंडू आहे तो महेश भिवापूरकर यांचा. चकवलंय फलंदाजाला आणि पहिलं यश मिळत आहे. हा चांगला चेंडू आणि फलंदाज बाद. सुरेख चेंडू आहे तो महेश भिवापूरकर यांचा. यानंतरचा सामना आहे तो औरंगाबाद विरुद्ध एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट. औरंगाबाद आणि एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट, आपण सूचना ऐकत असाल तर याच्या पुढचा सामना आपला आहे. पहिली इनिंग झाली की लगेच आपला टॉस करून घ्यायचा आहे. औरंगाबाद आणि एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट. रमेश तावडे नवीन फलंदाज मैदानामध्ये. चांगला फटका, चांगली सुरुवात आहे रमेश तावडेंची. जातोय चेंडू तो डीप स्क्वेअर लेगला. एक धाव मिळते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. षटक संपतायत 2. धावसंख्या पोचते 19. 1 बाद 19. हे यशस्वी षटक होतं महेशचं. त्याच्यामध्ये त्यांनी एक महत्वाचा बळी मिळवलाय. 1 बाद 19. षटक संपतायत 2. लंच अरेंजमेंट आहे ती बरोबर 12:30 वाजता सुरू होईल आणि 2:30 वाजेपर्यंत असणार आहे. सर्व पार्टिसिपेंट्सनी त्याची नोंद घ्यायची. ब्रेकफास्ट झाला तिथे फर्स्ट फ्लोअरला लंच अरेंजमेंट आहे. 6 षटकांचा सामना. 2 पॉवर प्लेची षटकं तर संपतायत. धावसंख्या आहे ती 19. मैदानामध्ये राजेश जाधव पुन्हा एकदा गोलंदाजी करता सज्ज होत आहेत. किरण चव्हाण आणि रमेश तावडे मैदानामध्ये. ओव्हरमध्ये जास्त वेळ घालवू नका. 20 मिनिटात आपल्याला 6 ओव्हर संपवायचे आहेत. पंचांचा लेग अंपायरचा इशारा काय बघा. नो बॉलचा आहे. नो बॉल आहे. पॉवर प्ले मध्ये 3 पाहिजे. 2 ओव्हर झाल्या. धावसंख्या आहे ती 21. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीनं ही स्पर्धा दरवर्षी आयोजित होते. त्यांचे जे वेगवेगळे विभाग आहेत त्या विभागांमध्ये दरवेळेला स्पर्धा आयोजित होते. गेल्या वर्षी ही स्पर्धा पुण्यामध्ये आयोजित झाली होती. यावर्षी पण
खरं तर नाशिकमध्ये स्पर्धा होणार होती, मात्र त्यानंतर तिचं यजमानपद यावेळेला नवी मुंबई विभागाकडे आहे आणि त्यांनी या सर्व खेळाडूंची व्यवस्था केलेली आहे. एक खूप चांगलं मैदान आहे की या सगळ्या खेळाडूंना एक चांगलं BPCLचं प्रॉपर क्रिकेट ग्राउंड आहे. या प्रॉपर क्रिकेट ग्राउंडवरती ठीक आहे, मुंबई पुण्यातले जे खेळाडू असतात त्यांच्यासाठी ठीक आहे, पण जे अमरावतीचे आहेत, जे रायगडचे आहेत, या सगळ्या खेळाडूंना पण हे रणजी ट्रॉफी लेवलचं फर्स्ट क्लास क्रिकेटच्या लेवलचं ग्राउंड आहे आणि अशा ग्राउंडवरती सामना खेळायला मिळणं ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट असते. नो नाहीये, करेक्ट डिसिजन. धावसंख्या आहे ती 21. प्रॉपर टर्फ विकेट आहे, प्रॉपर आउटफील्ड आहे, लश ग्रीन आउटफील्ड आहे. यावेळेला चेंडू वाईड घोषित होणार आहे, डाव्या यष्टीच्या बाहेर जातोय. धावसंख्या पोहोचते 22 वरती. हे खूप वाईड आहेत आतापर्यंत या 2 षटकांमध्ये. जवळपास 6 वाईड आहेत. किती एक्स्ट्रा आहेत? 5 वाईड आहेत आतापर्यंत. 1 षटक त्यांनी जवळपास जास्त टाकलंय. यावेळेला फुल टॉस होता, बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये, चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या कायम आहे, धावसंख्या आहे ती 22. षटक सुरू आहे 3रं. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला होता. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये, जागेवरती उभं राहून बॅटचा जोरदार स्विंग आहे, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क काही होत नाहीये. संपर्क झाला तर मात्र हा षटकार जाऊ शकतो. आपण सकाळी पाहिलं होतं की थोडीशी हौशी स्पर्धा आहे, त्याच्यामुळे जी बाउंड्री लाईन आहे ती पण यांनी थोडी आतमध्ये घेतली. आखोल टप्प्याचा चेंडू चांगला तडकावलाय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव मिळणार आहे. रनिंग मध्ये फार अर्जन्सी नाही दाखवत आहेत, दुसरी धावांचा प्रयत्न नाहीये. धावसंख्या 1ने वाढते, धावसंख्या पोहोचते 23 वरती. षटक सुरू आहे 3रं. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतलेला आहे. 1 बाद 23. मैदानामध्ये स्ट्राईक वरती आहेत आता रमेश तावडे, किरण चव्हाण. हा चांगला चेंडू आहे, 1 धाव तर मिळते. धावसंख्या कायम आहे, धावसंख्या पोहोचते 24 वरती. सुजित घोलम आणि प्रशांत गायकवाड, आपण जर मैदानाच्या आसपास असाल तर टेबल टेनिसचा आपले सामना लगेच सुरू करायचा आहे. हे षटक संपतायत, चांगलं षटक आहे. षटक संपतायत, 3 षटक संपतायत. 3 षटकांमध्ये धावसंख्या आहे ती 24. धावसंख्या आहे ती 24. तीन षटक आणि 24 धावा. गोलंदाज महेश भिवापूरकर होतो साईडला आणि हा जागेवरून जोरदार मारायचा प्रयत्न. इथे साऊथचे सुपरस्टार आलेले आहेत, एक फोटो घ्या त्यांच्याबरोबर माझा. अन्ना के साथ में फोटो ले लो भाई मेरा, अन्ना के साथ. 3 षटकात 24 धावा. रमेश तावडे नावाजलेले फलंदाज, टेबल टेनिस प्रशांत गायकवाड आणि सुजित ढोलम. ते टॉस उडून घेणार आहेत. सुजित इथेच आहे आणि काय झालं, जेवायचा ना वेळ आणि फलंदाज बाद झालेला आहे. 24 धावा, 2 गडी बाद, 24 धावा. पुण्याचा नवीन फलंदाज, पुण्याचा नवीन फलंदाज, नाव सांगा बॅट्समनचं. या सामन्याला उपस्थित असलेले 4 MCA पंच यांचा विशेष आभार व्यक्त करतोय. 1 धाव मिळालेली आहे. धाव संख्या झाली आहे 25. 4थं षटक चालू आहे. नाव सांग ना, नाव काय बॅट्समनचं?
ज्यांनी सिंगल घेतलं. पुण्या नाव काय होतं बॅट्समनचं? नावच नाही माहिती. रमेश तावडे मंडळातील एक सक्षम फलंदाज. पूल करण्यामध्ये यांचा हातखंड आहे. कुठलाही चेंडू ते आरामात पूल करतात. साईडला उभे राहा. ऑफ टर्मच्या भरपूर बाहेर पंचांनी वाईड दिलेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे 26. योगेश पाटील, बहुत टाइम के बाद नाम बताए योगेश पाटील. योगेश पाटील नावाच्या बोर्डामध्ये 4-5 खेळाडू. पुण्याचं आहे का सोलापूरचं आहे? पुण्याचं आहे, प्रॉपर पुण्याचं आहे. धावसंख्या 26 झालेली आहे. भिवापूरकर यांचा पुढचा चेंडू आणि स्लो टाकलेला चेंडू, निर्धाव टाकलेला आहे. बॅट्समन अगोदरच बॅट फिरवलेली आहे. योगेश पाटील त्याचं नाव, योगेश पाटील. चेंडू अतिशय थांबून येतोय. फलंदाजाला निश्चितपणे थांबून खेळावं लागणार आहे. आणि दिवाकर पुरकर एक चतुरस्थ गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला मारलेला आहे. 1 धाव निश्चितपणे मिळणार आहे. बघूया दुसरी धाव घेतात आहे का. 1 फॉर थ्रो आणि घेतलेली आहे. 2 धावा मिळालेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या झाली 28. हा 28 झाली धावसंख्या. काय झालं? 28 धावसंख्या. वाघमारे साहेब यांना संधी मिळाली आहे खेळण्याची. त्याने ड्रेस चेंज केलेला आहे. बी टीम मध्ये आलेले आहेत. ओ स्लोअर वन फसवलेला आहे आणि बाद झालंय. वाघमारे साहेब यांनी निर्णय बदललेला आहे. ते बी संघामध्ये आलेले आहेत. त्यांचं अभिनंदन. आम्ही कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन घेणार नाही. वाघमारे साहेब आमचे मित्र आहेत. त्यांना कृपया बाउंड्रीवर ठेवा ही विनंती आहे आपल्याला. स्लोअर वन फसवलेला आहे आणि बाद. 4 ओवरों का खेल हो चुका है जेवढं एक बॉल अडवला त्यांना 1 समोसा हवा है. और इन 4 ओवरों की समाप्ति के बाद रन संख्या स्कोर कार्ड पर 28 रन 3 विकेटों के नुकसान पर 2 ओवर का खेल यहां से शेष आ गया है. पुनः टीम के बल्लेबाजों को अब यहां पर थोड़ी सी मेहनत करनी होगी, मुशक्कत करनी होगी, तेजी के साथ रन बटोरना होगा. टॉस जीतकर पुणे ने पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया है और तीसरा मुकाबला है आज के दिन का. ये 6 ओवर के मुकाबले. गेंदबाजी में राजेश जाधव क्लीन बोल्ड. पहली गेंद पर राजेश को मिलती हुई सफलता. राजेश जाधव माने होता शिवाजी माने. तुम्ही बाहेर नका जाऊ, आतमध्ये थांबा. पेनल्टी लागेल. धारण क्लीन बोल्ड. पहली गेंद पर राजेश को मिलती हुई जाधव और सफलता. अतुल भावसार और उसके साथ साथ डीबी पाटिल और विजय कदम चेस के लिए कृपया आप जल्द से जल्द कैरम रूम के समीप पहुंच जाएं. चेस के लिए चारों ही खिलाड़ी कृपया जल्द से जल्द चेस के लिए पहुंच जाएं. तो विकेट गिरा है यहां पर. पहली गेंद पर राजेश को मिलती हुई सफलता. दूसरी गेंद करने के लिए राजेश तैयार. ब्लॉक होल में गेंद खेला उसे. निचले बल्ले के निचले सिरे को लगती हुई गेंद जिस तरह से डीप एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में पहुंची. 2 रन पूरे कर लिए दौड़कर. इसी बीच में इन 2 रनों के साथ रन संख्या 30 पर जा पहुंची है. 4 विकेटों के नुकसान पर टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला. 6 ओवर के मुकाबले. राजेश गेंदबाजी कर रहे हैं. अगली गेंद गली के क्षेत्र में खेला. शिवकांत बल्लेबाजी कर रहे थे. नॉन स्ट्राइक के एंड पर पहुंचे हैं और शिवाजी माने अब स्ट्राइक लेंगे. तो दोनों ही बल्लेबाज जिस प्रकार से मैदान पर हैं, सोच विचार में डूबे. 5वां ओवर चल रहा है 6 ओवर के मुकाबले. बाएं हाथ से ओवर द विकेट और इसी के साथ क्लीन बोल्ड हुए. शिवाजी माने ऑफ स्टंप के गिल्लियां को बिखेरती हुई आउट होते हुए 5वां विकेट गिरता हुआ शिवाजी माने के रूप में. निराश हताश कदमों से शिवाजी लौट रहे हैं. शिवाजी माने ऑफ स्टंप के गिल्लियां को
सचिन खरत आए हैं नए बल्लेबाज शिवाजी माने के आउट होने के बाद। बैडमिंटन के मुकाबले एचपीसीएल के ग्राउंड पर खेला जा रहा है। रूपाली सोन कामले जहां कहीं भी होंगे कृपया बैडमिंटन के जल्द से जल्द एचपीसीएल के ग्राउंड पर पहुंच जाएं। बैडमिंटन के मुकाबले वहां पर खेले जा रहे हैं। रूपाली सोन कामले एचपीसीएल की गाड़ी गेट पर खड़ी है। रनआउट का मौका, चूंकि यहां पर एक रन यहां पर पूरा होता हुआ एचपीसीएल की गाड़ी यहां पर बीपीसीएल के गेट पर खड़ी है। रूपाली जी कृपया जल्द से जल्द बैडमिंटन के मुकाबले के लिए वहां पर पहुंच जाएं। लेग बाय का इशारा आता हुआ एक रन का इजाफा, 32 रन हो चुके हैं 5 विकेटों के नुकसान पर। राजेश गेंदबाजी कर रहे हैं। ये गेंद देख रहे थे बल्लेबाज आखिरी समय तक जिस प्रकार से व्हाइट बॉल का इशारा आता हुआ एक रन का इजाफा। इस एक रन के साथ 33 पर जा पहुंची है पुणे टीम की रन संख्या 5 विकेटों के नुकसान पर। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडल द्वारा आयोजित किया गया अंतर कार्यालय क्रीड़ा स्पर्धा 2025 बीपीसीएल के इस खूबसूरत मैदान पर चलता हुआ क्रिकेट का कारवां इस बार बैकफुट बजाकर उसे ग्लांस कर दिया शानदार अंदाज में। एक सिंगल यहां पर मिलता हुआ दूसरे के लिए निकले हैं। जोखिम भरा रन हो सकता है लेकिन 22 गज का फासला जिस तेजी के साथ पूरा किया। ओवर यहां पर समाप्त होता हुआ 5 ओवरों का खेल हो चुका है। 5 ओवर की समाप्ति के बाद 35 रन 5 विकेटों के नुकसान पर 7 रन प्रति ओवर के औसत से बल्लेबाजी चल रही है पुणे टीम की इस समय। आखिरी ओवर का खेल अब शेष रह गया है। आखिरी 6 औपचारिक गेंदें पहली पारी की। पुणे बनाम अमरावती के बीच में मुकाबला चल रहा है और जिस प्रकार से दर्शक महाराष्ट्र के विविध क्षेत्रों से आए हुए हैं, अलग अलग टीमें। पहली गेंद नए ओवर की ऊंचे लंबे कद के प्रलोभ गेंदबाज हैं। अगली गेंद को खेला फाइनल के क्षेत्र में सिंगल के लिए निकले। तो सिंगल यहां पर मिला है। 1 बजे भोजन काल का समय शुरू हो जाएगा। दोपहर का लंच याद रखें 1 बजे शुरू होगा। इस बार टप्पा खाने के बाद गेंद लेग स्टंप के काफी बाहर। व्हाइट बॉल का इशारा, 1 रन का इजाफा। इस 1 रन के साथ अतिरिक्त की संख्या में भार बढ़ा। रन संख्या टीम की 37। इस बार हवा में गेंद, कोई खिलाड़ी था नहीं वहां पर। लंबे लंबे डग भरते हुए 1 रन पूरा किया। आखिरी ओवर चल रहा है। वह धमाका, वो प्रहार गेंद पर बल्ले का नजर नहीं आ रहा है। पुणे के बल्लेबाज थोड़े से शांत है, खामोश है। लेग स्टंप पर गेंद, व्हाइट बॉल का इशारा, 1 रन का इजाफा। मुंबई के मुकाबले पुणे में ज्यादा ठंड पड़ती है। आज धूप उस तरह से खिली नहीं है। आगे बढ़कर खेलना चाह रहे थे, चूंकि यहां पर प्रलोभ जिस प्रकार से गेंदबाजी कर रहे हैं ऊंचे लंबे कद के बाएं हाथ से राउंड विकेट, एक एक गेंद सोच समझकर गेंदबाजी कर रहे हैं। ब्लॉक होल में गेंद खेलना चाह रहे थे, ऑन साइड में गेंद पूरी तरह से बल्ले पर आई नहीं। सिंगल यहां पर मिला। दूसरे के लिए थोड़ा हा हा नाना के बीच में चल रहा था दोनों ही बल्लेबाजों के बीच। 1 रन से संतुष्ट। रन संख्या स्कोर कार्ड पर जा पहुंची है 40-40, 5 विकेट के नुकसान पर। आखिरी गेंद शेष इस पहली पारी की। और
आखिरी गेंद को खेला, गेंद हवा में, सिंगल मिला, दूसरे के लिए जाएंगे। जी हां, पुकारा दूसरे रन के लिए, प्रलोभ के पास गेंद, 2 रन यहां पर आते हुए इन 2 रनों के साथ रन संख्या जा पहुंची है 42-42 और अमरावती टीम को 43 रनों की आवश्यकता है, 43 टू विन इन 6 ओवर्स। और इसके बाद अगला मुकाबला एनवायरमेंट बनाम औरंगाबाद के बीच में खेला जाएगा। टॉस जीतकर एनवायरमेंट टीम के कप्तान ने पहले गेंदबाजी करने का फैसला लिया है और इस पारी के बाद जैसे ही मुकाबला समाप्त होगा एनवायरमेंट की टीम तैयार रहे पूरी तरह से अपने दलबल के साथ। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडल द्वारा आयोजित किया गया आंतर कार्यालय क्रीड़ा स्पर्धा 2025 अपने 25वें वर्ष में जिस प्रकार से शिरकत कर रही है, अलग अलग क्षेत्रों से महाराष्ट्र की आई हुई टीमें एक ही मैदान पर अलग अलग खेलों को खेल रही है। खेल महोत्सव चल रहा है। बैडमिंटन, टेबल टेनिस, चेस, कैरम, क्रिकेट, वॉलीबॉल, पुरुषों के साथ साथ महिलाओं का भी मुकाबला इस महोत्सव में देखा जा रहा है। और जिस तरह से हमारी महिलाएं इस प्रतियोगिता में पुरुषों के साथ साथ कंधे से कंधा मिलाते हुए आई हुई हैं, देख रही हैं, चाहे वह क्रिकेट का मैच हो, कैरम की प्रतियोगिता हो, चेस हो, बैडमिंटन हो, वॉलीबॉल हो, रंग में रंग गई हैं। 2 मिनट के अंदर इस मुकाबले को शुरू किया जाए। पुणे की टीम जल्द से जल्द फील्डिंग सजा लें। 1 बजे भोजन काल का समय शुरू हो जाएगा, तो जो दोपहर का लंच है सभी ध्यान में रखें। 1 बजे शुरू होगा। आप उसके बाद जाकर स्वादिष्ट व्यंजनों का स्वाद चख सकते हैं, भोजन का आनंद ले सकते हैं। तो मुकाबला इस समय पुणे और अमरावती के बीच में चल रहा है। टॉस जीतकर पुणे ने पहले बल्लेबाजी की, 42 रन बनाए, 5 विकेटों के नुकसान पर 43 रनों का लक्ष्य दे दिया अमरावती की टीम को। तो क्या होगा इस मुकाबले का अंजाम, यह तो आने वाला समय बताएगा। लेकिन जिस तरह से मुकाबले सुबह से लेकर अब तक खेले गए, दोनों ही सलामी बल्लेबाज अमरावती की टीम मैदान में भेजे। पुणे की टीम अपने क्षेत्रक्षण सजा चुकी है। 43 रनों का लक्ष्य, 43 टू विन इन 36 बॉल। 36 औपचारिक गेंदें शेष हैं। फील्डिंग सज चुकी है दोनों ही सलामी बल्लेबाज। क्योंकि इस पूरे प्रतियोगिता में शंकर वाघमारे टेबल टेनिस के लिए कृपया टेबल टेनिस के रूम में पहुंच जाएं। आपका मुकाबला है शंकर वाघमारे जी। टेबल टेनिस के लिए जल्द से जल्द टेबल टेनिस रूम में पहुंच जाएं। तो क्रिकेट के साथ साथ अन्य खेलों पर भी नजरें जमी हुई है। आप उन खेलों का आनंद ले सकते हैं बशर्ते आपने अपने नामों का नामांकन कराया हो। अन्य खेलों में खेल का आनंद लें, लुफ्त उठाएं। और यह खेल महोत्सव जिस आकलन के साथ रचा गया है, नई मुंबई की जो महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडल की टीम है, उन टीम ने इस बार यजमानी का पदभार संभाला है। और जिस शानदार अंदाज में यजमानी की है नई मुंबई के सभी सदस्यों ने, तो गेंदबाज तैयार हैं। शिवाजी माने गेंदबाजी करने के लिए, दोनों ही सलामी बल्लेबाज तैयार हो चुके हैं। 43 रनों का लक्ष्य, 43 टू विन इन 36 बॉल। अंपायर का इशारा आता हुआ पहले 2 ओवर पावर प्ले के हैं, 3 खिलाड़ी सर्कल के बाहर। पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर, व्हाइट बॉल का इशारा आता हुआ। 1 रन और दौड़कर पूरे कर लिए, क्या दूसरे रन के लिए पुकारेंगे? और जी हां, जब तक गेंद फील्ड होती अधूरे मन से 2 रन दौड़कर पूरे कर लिए। इन 2 रनों के साथ रन संख्या जा पहुंची है कुल मिलाकर इन वाइड के स्वरूप में 3 अतिरिक्त बोनस के तौर पर बिना गेंद के खाता खुल गया अमरावती की टीम का। गेंदबाजी में नियंत्रण रखना होगा, स्टंप टू स्टंप गेंदबाजी करनी होगी। शिवाजी की यह गेंद, फॉलो थ्रू में गेंद को फील्ड किया। थोड़ी सी धीमी गेंद थी, परिवर्तन के तौर पर अंदर आई, बल्ला पहले चल गया था और बल्ले और गेंद का संपर्क उस मधुरता के साथ हुआ नहीं जो कि बल्लेबाज सोच रहे थे। और इस बार ऊंचा लंबा स्ट्रोक
खिलाड़ियों के बीच में गिरा, देखते पर रह गए और गेंद वहां पर मचलती हुई, लुभाती हुई, उछलती हुई, छल्लाती हुई और इस बार कुछ कहना रही थी। 4 रन का इशारा यहां पर आया, खिलाड़ियों के बीच में गिरा, देखते पर रह गए और गेंद वहां पर वैभव वहां पर शतरक्षण कर रहे थे। फिर एक बार शिवाजी की गेंद भटकी हुई गेंद थी, व्हाइट बॉल का इशारा आता हुआ, 1 रन का इजाफा। तो चौके और वाइड के बाद अब रन संख्या कुल मिलाकर 8 पर जा पहुंची है। 4 वाइड के स्वरूप में आए हैं, 1 चौका बल्ले से आया है। राउंड विकेट गेंद इस बार गेंद को खेला है, गेंद डीप स्क्वायर लेके क्षेत्र में, 1 बाउंस, फिर एक बार निकल गई सीमा रेखा के बाहर और 1 चौका आता हुआ। राजेश यादव गेंद को खेला है, गेंद डीप स्क्वायर लेके क्षेत्र में, 1 बाउंस, फिर एक बार निकल गई सीमा रेखा के बाहर और एक व्हाइट बॉल का इशारा लेग स्टंप के बाहर। ताराचंद बल्लेबाजी कर रहे हैं और जिस अंदाज में 2 चौके जड़े ताराचंद ने, दोपहर का समय है लेकिन अमरावती का तारा चमक रहा है। अमरावती बहुत प्रचलित है। और इस बार आगे बढ़कर खेला, पॉइंट के क्षेत्र में, विकेट यहां पर गिरा ताराचंद का, पहला विकेट आता हुआ। शिवाजी को मिलती हुई सफलता, सर्कल के अंदर विकेट यहां पर गिरा। तो कुल मिलाकर रन संख्या स्कोरबोर्ड पर हो चुके हैं। और इस बार आगे बढ़कर खेला, पॉइंट के क्षेत्र में, विकेट यहां पर गिरा ताराचंद का। किरण ने कैच को लपका था। 13 रन पर पहला विकेट गिरता हुआ ताराचंद के रूप में। पहला ओवर ही चल रहा है और एक लंबा ओवर इस समय शिवाजी का चल रहा है वाइड गेंदों के कारण। जितेंद्र आ रहे हैं मैदान के बीचों बीच, हल्के हल्के कदम बढ़ा रहे हैं, थोड़ा सा तेजी लाएं अपने कदमों के अंदर जितेंद्र। और इस बार घूमकर खेला, गेंद हवा में, फाइन लेग खाली था, भर रहे हैं वहां पर रन। जब तक वहां पर वैभव पहुंचते 2 रन पूरे होते हुए, इन 2 रनों के साथ रन संख्या 15 पर जा पहुंची है। 15 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। 1 विकेट खोया है ताराचंद के रूप में, वही ताराचंद जिन्होंने 2 चौके लगाए थे। और इस बार पॉइंट के क्षेत्र में खेलना चाह रहे थे, फुटवर्क उतना अच्छा था नहीं, गेंद शरीर के पास से गई। ओवर समाप्त होता हुआ एक लंबा बड़ा विशालमय ओवर शिवाजी का यहां पर संपन्न होता हुआ। मन में काफी चिंताओं के बादल इस समय शिवाजी के चल रहे होंगे और पुणे की टीम भी सोच रही होगी, ठंड का मौसम पुणे में काफी है, कोहरा काफी छाया है, लेकिन ये कोहरा कब हटेगा इस मैदान पर पुणे के क्षेत्र से। आइए सुनते हैं सचिन कुलकर्णी जी से। एक बाद 15 डावातलं दुसरं षटक सुरू होते, जे त्यांच्या समोरचं टार्गेट आहे। आता 28 चेंडूंमध्ये 30 धावा करायचे। चांगला फटका, आखूड टप्प्याचा चेंडू, त्याचा चांगला फायदा उठवलाय, चेंडू जातोय तो सीमा पार। या डावातला 3रा चौकार नोंदवला जातोय। आक्रमक सुरुवात आहे आणि चांगली पाठलाग सुरू आहे तो या धावसंख्येचा। या आधीच्या 2 सामन्यांमध्ये आपण पाहिलं होतं की पहिली फलंदाजी करणारी टीम होती ती विजयी झाली होती, मात्र यावेळेला पहिल्यांदाच असं दिसतंय की धावसंख्या चेस करण्याची चांगली संधी आहे या अमरावतीच्या संघाला। धावसंख्या आहे ती 1 बाद 19। डावातलं षटक सुरू आहे ते अवघड दुसरं। चांगली सुरुवात आहे। जितेंद्र पुराटे आणि राजेश जाधव मैदानामध्ये। राजेश जाधवनं पहिल्या चेंडूवरती चौकारानं आपलं खातं उघडलंय। सचिन खरात गोलंदाजी करतायत। धावसंख्या 19। यावेळेला पुन्हा एकदा तोच फटका मारायचा प्रयत्न,
मात्र यावेळेला चेंडू बॅट मध्ये येत नाहीये. चांगली सुरुवात आहे ती अमरावती संघाची. त्यांच्याकरता या एका अतिशय दर्जेदार मैदानावरती खेळण्याची ही संधी, तिचा चांगला फायदा उठवतायत. हाही खराब चेंडू, त्याचा चांगला फायदा उठवलाय. हा चेंडू जातोय तो सीमा पार. 2 चौकार पहिल्या षटकामध्ये, 2 चौकार दुसऱ्या षटकामध्ये. सुरेख फलंदाजी, 1 बाद 23 धावसंख्या. हाही खराब चेंडू, त्याचा चांगला फायदा उठवलाय. हा चेंडू जातोय तो सीमा पार. 2 चौकार पहिल्या षटकामध्ये, 2 चौकार दुसऱ्या षटकामध्ये. 14 त्यांच्याकरता काही चांगलं इन्सेंटिव्ह घोषित केलेलं असणार आहे. जर 4 षटकांमध्ये हा धावसंख्या चेस केली तर चांगल्या इन्सेंटिव्हच्या पाठीमागे ते दिसत आहेत. चांगली सुरुवात आहे. धावसंख्या 23. लक्ष फार मोठं नाहीये, परंतु पॉवर प्लेचा चांगला फायदा उठवतायत ते. हा खराब चेंडू, हाही फटका चांगला आहे. हा चेंडू जातोय तो सीमारेषेकडे. मिडविकेट सीमारेषेवरती मात्र क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी धावसंख्या पोहोचते 25 वरती. सुरेख फलंदाजी आहे राजेश जाधव. 2 खराब चेंडू, त्याच्यावर 2 चौकार. त्यानंतर गोलंदाजावरती दडपण येत आहे, त्याच्याकडनं फुलटॉस येतोय. त्या फुलटॉस वरती 2 चौकार वसूल होत आहेत. यावेळेला मात्र राजेश जाधव बाद होत आहेत. यश मिळतंय, चांगलं कमबॅक आहे ते सचिन खरात यांचं. धावसंख्या 25. 2 फलंदाज आता बाद होत आहेत. अजूनही विजयाकरता 18 धावा करायच्या आहेत. 25 चेंडू आणि 18 धावा अजूनही करायच्या आहेत. सुरुवात तर चांगली आहे, मात्र मधल्या फळीमध्ये सेन्सिबल बॅटिंगची गरज आहे. फार मोठ्या चौकार षटकारांची आवश्यकता तर नाहीये त्यांना. या एकेरी दुहेरी धावा जरी ते काढत राहिले, वाईड येणार आहेत आणि विजयाची चांगली संधी आहे अमरावतीच्या संघाला. मात्र प्रेशर क्रिकेटमध्ये जे असतं ते खूप महत्वाचं असतं. दबाव असतो तो खूप महत्वाचा असतो. अशा वेळेला जरी धावसंख्या कमी असली तरी सुद्धा प्रत्येक वेळेला डाव चालवणं अवघड असतं. संयोजकांकडून सूचना येते, महिला कॅरम, लेडीज कॅरम कॉम्पिटिशन जी आहे, श्रुतिका राणे, विभारवी जोशी, नूतन कोविस्कर, श्रुतिका दळवी, विद्या माळी, पहिल्या ज्या 4 आहेत कॅरम लेडीज. जर आपण कॅरम टुर्नामेंट कडे चला. याही वेळेला निर्धाव चेंडू जातोय. चांगला कमबॅक करायचा प्रयत्न आहे, अजूनही जिद्द सोडलेली नाहीये सचिन खरातनी. कॅरम लेडीज श्रुतिका राणे, विभारवी जोशी, नूतन कोविस्कर आणि श्रुतिका दळवी. जरा कॅरम स्पर्धेकडे चला. धावसंख्या कायम आहे. धावसंख्या आहे ती 25. षटकं संपतायत. 2 षटकं संपतायत. 2 षटकानंतर धावसंख्या आहे ती 25. या षटकामध्ये 10 धावा निघाल्या होत्या. पहिले 2 खराब चेंडूंवरती 2 चौकार आले होते. नंतर मात्र चांगला कमबॅक केलाय. 18 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडूंचा म्हणजे 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 4 षटकांमध्ये 18 धावा करायच्या आहेत. कागदावरती आव्हान सोपं दिसतंय, परंतु चेस करताना एक फलंदाज शेवटपर्यंत मैदानामध्ये राहणं आवश्यक. अनिकेत बहादूर आता गोलंदाजी करता. अमरावतीच्या संघाला चांगली संधी आहे. पुणे संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती, मात्र त्यांना मोठी धावसंख्या काही करता आली नव्हती. साधारणपणे या 6 षटकांच्या क्रिकेटमध्ये 55-60 ची धावसंख्या ॲट पार ज्याला आपण म्हणतो. हा याकोटा याला बाईकच्या स्वरूपामध्ये चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. अवांतर तर घोषित होतोय. 1 धाव तर मिळते. 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. प्रकाश जाधव अकोला यांची चेसची मॅच आहे. चेस रूम मध्ये आणा प्रकाश जाधव अकोला. प्रकाश जाधव अकोला आपली चेसचा सामना आहे. आपण जरा चेस
ची टुर्नामेंट जिथे आहे तिथे संपर्क साधायचा आहे. प्रकाश जाधव अकोला. हा खराब चेंडू, चांगला फटका. हा चेंडू जातोय तो सीमारेषेच्या दिशेने. या षटकातही चौकार येतोय. प्रत्येक षटकामध्ये चौकार मात्र येतोय आणि तो महत्वाचा आहे. त्याच्यामुळे जो धावांचा पाठलाग आहे तो अतिशय चांगला फटका. हा चेंडू जातोय तो सीमारेषेच्या दिशेने. या षटकातही चौकार येतोय. धावसंख्या पोचते 31 वरती. पहिल्या 2 सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला होता. या वेळेला मात्र प्रथमच धावसंख्येचा पाठलाग यशस्वी होईल अशी चिन्ह आत्ता तरी दिसत आहेत. धावसंख्या 31. अजूनही 12 धावांची आवश्यकता. 20 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेला अवांतर चेंडू घोषित होणार आहे. धावसंख्या पोचते ती 32 वरती. यावेळेला हा चांगला फटका, शैलीदार फटका. आखूड टप्प्याचा चेंडू छान कट केलाय. मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या पोचते ती 33 वरती. षटक सुरू आहे 3रं. अजूनही धावा करायचे आहेत. 10 धावा करायच्या आहेत. 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये 33 धावांची मजल मारली अमरावतीच्या संघानं. अतिशय चांगली फलंदाजी त्यांच्याकडनं. हाही वाईड घोषित होतोय. पंच सॅमसन नागावकर आणि अरुण तावडे या सामन्यासाठी काम पाहत आहेत. यावेळेला बॅटची कड घेऊन चेंडू जातोय तो सीमारेषेच्या दिशेने. हा चेंडू जातोय तो चौकार. अतिशय खराब चेंडू आणि त्याचा चांगला फायदा उठवलाय. धावसंख्या पोहोचली 38. शिल्लक आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. या षटकामध्ये 13 धावा 13 धावा दिल्या चौकार. आणि 3 षटकानंतर धावसंख्या आहे ती 38. खराब करता करायचे आहेत तर फक्त 5 धावा आणि 3 षटकांचा 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शिवकांत हरोळकर. टुर्नामेंट HPCLच्या गेटला चालू झालेले आहेत. इकडे गाडी आहे ती लवकरात लवकर जो कोणी इथे राहणार असेल तर लवकरात इंडोर बास्केटबॉल सगळे गेम चालू झाले. फर्स्ट बॅच HPCLच्या ग्राउंडवर ना. चांगला फटका. 1 धाव तर मिळणार आहे. 2 धावा घ्यायचा प्रयत्न करतात का बघूया. आता विजयाकरता फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. जे पार्टिसिपेंट्स आहेत त्यांच्याकरता एक सूचना. HPCLच्या मैदानावरती जे व्हॉलीबॉल बास्केटबॉलचे सामने आता सुरू होणार आहेत त्याच्याकरता ज्यांना या मैदानावरून तिकडे जायचं आहे त्यांच्याकरता BPCLच्या मैदानाच्या गेटवरती बस आपली तयार आहे. ज्यांना त्या ग्राउंडवरती जायचं आहे त्यांनी तिकडे प्रस्थान करायला हरकत नाहीये. दरम्यान हा चेंडू जातोय चौकार आणि एक मोठा विजय मिळवलाय तो अमरावतीच्या संघानं. सुरेख विजय मिळवलाय. 41 धावांचा पाठलाग त्यांनी अतिशय हसत खेळत 4थ्या षटकामध्ये पूर्ण केलाय. आणि एक मोठा विजय मिळवलाय तो अमरावतीच्या संघानं. सुरेख विजय मिळवलाय. 8 गडी राखून हा विजय मिळवलाय आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. अतिशय चांगल्या वन साइड सामना. हा पहिला सामना असा होता की जो थोडासा वन साइड झालाय. अगदी सहज विजय मिळवलाय तो अमरावतीच्या संघानं. एन्व्हायरमेंट आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. एन्व्हायरमेंट संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. पुढचा सामना पण आपल्याला लगेच सुरू करायचा आहे. एन्व्हायरमेंट आणि त्याच्यानंतर संभाजीनगर संघ बॅट्समन रेडी ठेवायचे. एन्व्हायरमेंट संघ मैदानामध्ये क्षेत्ररक्षणाकरता पोहोचतोय. या पुढच्या सामन्याकरता पंच असणार आहेत विजय वाघमारे आणि संकेत वर्मा. विजय वाघमारे आणि संकेत बार्मा या पुढच्या सामन्यासाठी पंच असणार आहेत.
क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे लगेच, आपल्याला बिलकुलही वेळ घालवायचा नाहीये. 3 सामने आतापर्यंत फक्त झालेत. ठाण्याच्या संघानं रायगडच्या संघानं विजयी सुरुवात केली, त्यानंतर कल्याण आणि आता अमरावती असे 3 विजेते संघ पुढच्या फेरीमध्ये गेलेत. यानंतरचा सामना आहे तो नागपूर विरुद्ध